मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना टार्गेट केले जात असून अंत्यविधी आधीच काहींनी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली होती, असा खळबळजनक दावा उमेश पाटील यांनी केलाय। सर्वोच्च न्यायालयात पक्ष चिन्हाची सुनावणी सुरू असताना शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने संजय राऊतांनी त्यांना सिस्टर कंपनी म्हणत टोला लगावलाय। मुंबई लोकलमधील महिलेला बेल्टने मारहाण करणाऱ्या आरोपीला 12 तासात अटक करण्यात आली असून पीडिता ट्रान्सजेंडर असल्याचा आरोपीचा दावा पोलिसांनी फेटाळला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत असून राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेऊन राजकीय आढावा घेणार आहेत। दिल्लीतील आंदोलनात झालेल्या तोडफोडीची भरपाई कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून वसूल करण्याची मागणी एका व्यापाऱ्याने केली आहे। माहीम परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जन स्थळी नेत अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झालाय। विश्रांतीनंतर राज्यात 13 ते 27 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणात NTA च्या 3 मराठी विषय तज्ज्ञांचा थेट हात असल्याचा दावा सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे। सुरक्षा रक्षकांच्या आरोग्य तपासणीची 50 कोटींची निविदा फेरफार करून 250 कोटींपर्यंत वाढवल्याप्रकरणी कामगार विभागातील 4 उच्च अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।